नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये जर विचार केला तर मागच्या 26 तारखेला चांगला पाऊस झाला, मात्र त्याही वेळेस काही भाग असे राहिले आहेत की त्या ठिकाणी पावसाचा एक थेंब देखील पडलेला नाहीये। त्यामध्ये बऱ्याच साऱ्या कमेंट आपल्याला अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामधून देखील आलेल्या होत्या, तसेच बीड जिल्ह्यातील होत्या, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा तसेच परभणी जिल्ह्यामधील देखील काही कमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे, काळजी करू नका। सध्या स्थितीला आता नेमका पाऊस कोणत्या भागात चांगली हजेरी लावेल त्या भागाचा अंदाज देणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात पावसाची जास्त शक्यता आहे, कुठे पाऊस मध्यम राहील, सर्व काय आता पाहायला मिळणार आहे। त्यासाठी काही मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, जेणेकरून हवामान अंदाजासंदर्भातील बातमी पाहायला मिळेल। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामान अंदाज पाहायला मिळत नाहीये। तसेच आता तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या भागाचा जिल्ह्याचा अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। आता इकडे बघू शकता, एकंदरीत विचार केला तर पावसाचा जोर आता चांगल्या स्वरूपाचा राज्यात पाहायला मिळणार आहे। नेमका सर्वात आधी पाऊस चांगला कोणत्या भागात होईल तर यामध्ये धरणी, खांडवा, बुरहानपूरच्या भागात पावसाची शक्यता आहे। वरुड, अचलपूरच्या भागात पावसाची शक्यता आहे। अमरावतीच्या काही भागात पाऊस राहील। ही झाली 24 तासाची परिस्थिती। तसेच कोकण किनारपट्टीचा पाऊस काय बंद होणार नाहीये। मध्यम सरी, मुसळधार सरी ह्या कोकण किनारपट्टीला हे आपल्याला डायरेक्ट जर विचार केला तर जो सुरतचा भाग येतो गुजरातच्या आसपासचा, त्या सुरतच्या भागापासून ते डायरेक्ट इकडं सिंधुदुर्ग पर्यंत चांगला पाऊस राहणार आहे। म्हणजे पूर्ण कोकण किनारपट्टी ही पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे। तर आता एकंदरीत 24 तासात सध्या तरी आता काही पाऊस नाहीये, मात्र त्यानंतर आता मोठा बदल हा घडत आहे। यामध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त पाऊस ज्या भागाला कमी होता त्या भागाला आता वाढणार आहे। आता इकडे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आपण जिल्ह्यांचा अंदाज, तालुक्यांचा अंदाज देणार आहोत। तो अंदाज एका दिवसाचा नाही तर आता पुढच्या 5 ते 6 दिवसाचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। यामध्ये इकडे बघू शकता, सातारा, चिपळूण, खेडचा भाग असेल, गागूरचा भाग असेल, पाटण, माखनचा भाग असेल, या भागामध्ये चांगली हजेरी पावसाची लागणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। पाटणच्या भागामध्ये देखील, वडोदच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाची, वाई, प्रतापगड, दापोलीच्या भागात चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहावयास मिळणार आहे। एकंदरीत विचार केला तर चांगला जोरदार पाऊस या भागात हजेरी लावणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पावसाची जास्त प्रतीक्षा होती त्या भागात पाऊस होणार आहे। तर यामध्ये आता नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी अधिक पाऊस राहील, आता त्या तालुक्यांची, जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, फलटण, बारामती, लोणार, इंदापूरचा भाग असेल, अकलूजचा भाग, या भागात पाऊस राहणार आहे। करमाळा, कर्जत, दोंड, राऊत, सासवडच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस। श्रीगोंदा, शिरूर, राळेगाव, कडा, जामखेड, चौसाळा, बीड, केज भाग असेल, अहिल्यादेवीनगर, पाथर्डी, गेवराईच्या भागात माजलगाव पर्यंत अक्षरशः चांगल्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। यामुळे 24 तासानंतर एक मोठा बदल पाहायला मिळेल। मात्र शेतकऱ्यांनी एक अंदाज लक्षात घ्यायचा आहे। हा अंदाज आपण देत आहोत, हा पाऊस सर्व दूर नाहीये, हा अंदाज लक्षात घ्या। हा पाऊस तुरळक भागात आहे, मात्र काही भागातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल। मात्र यावेळेस जरी पाऊस पडला नाही तरी त्याच्या पुढच्या तारखेला अजून पाऊस आहे। तर आता लक्ष देऊन बघा, अजून कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत ते आपण बघूयात। तर इकडे बघा, अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातून कमेंट येत होत्या, राळेगावमधून कमेंट येत होत्या। तर या भागाचा अंदाज आपण देऊया। तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुमच्या भागाचा अंदाज लवकरात लवकर देऊयात। आता करमाळ्याचा भाग असेल, दोंडचा भाग असेल, या भागात कमी पाऊस पाहायला मिळत आहे। म्हणजे चांगला पाऊस तर झालेला आहे, मात्र सध्या स्थितीला पावसाने उघडीप खूप दिवसापासून दिलेली आहे। काही भागात पावसाची गरज आहे। तर यामध्ये करमाळा असेल, बार्शी, इंदापूर, बारामती, दोंड या भागात, जामखेडचे काही भाग चांगल्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। 24 तासानंतर मोठा बदल होऊन चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच इकडे खेड, पुणे, जुन्नर, खोपोलीचा भाग असेल, या भागापर्यंत देखील पाऊस राहील। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील पुन्हा एकदा दमदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे केज तालुक्याचा विचार जर केला तर एकंदरीत केज तालुका, जामखेड तालुका असेल, परळीचा भाग असेल, माजलगावचा भाग असेल, या भागामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी जर विचार केला तर मध्यम ते जोरदार पाऊस राहील। अहमदपूर, देगलूरचा भाग असेल, नांदेडचा भाग असेल, सेलूचा भाग असेल, या ठिकाणी देखील पावसाची व्याप्ती चांगली राहील। मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन लवकरच या भागामध्ये होणार आहे। कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, पावसाचे आगमन दणदणीत होणार आहे। तसेच इकडे
सोलापूर अक्कलकोटचा भाग असेल, एनकीचा भाग असेल, पंढरपूरचा भाग असेल, या भागात देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। एकंदरीत जर विचार केला तर अक्कलकोट पिलोचा भाग असेल, या भागात आळंदाचा भाग असेल, उमरगाचा भाग असेल, तुळजापूर, वैरा, कुरुडवाडी, अकलूजच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आता हजेरी लावणार आहे। काळजी करू नका। आता हा अंदाज झाला दिनांक 29 तारखेला। यावेळेस धाराशिव, नांदेड, परभणीपर्यंत पाऊस राहील व विदर्भात हलका ते मध्यम स्थानिक वातावरण राहणार आहे। आता दिनांक 30 तारखेपासून नवीन बदल होत आहे व पावसात जो नव्याने काही भागात पाहायला मिळत आहे, काही भागात मध्यम पाऊस राहील। तर यामध्ये आता नेमके कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या जिल्ह्यात उघडीप राहू शकते तो अंदाज आता दिनांक 30 जून, 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै आता पुढचा देखील अंदाज बघणार आहोत। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या भागात नेमका पावसाचा अंदाज कसा राहील, पिकांना पाणी देण्याची गरज आहे की पावसावर भागेल, आता सर्व काय पाहायला मिळेल। तर चला पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघू शकता आता दिनांक 30 तारखेला मोठा बदल होणार असून विदर्भाच्या पूर्वेकडील एकदम पूर्वेकडील भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, उमरेड, देसाईगंज, ताडोबा, गडचिरोली, कापसी, चंद्रपूर, आदिलाबाद, पांढरकवाडा, उमरखेडच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर एकदम पूर्वेकडील भाग जर विचार केला तर यामध्ये भंडारा, गोंदियाचे काही भाग येतात, या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे। देसाईगंजच्या भागामध्ये चांगला पाऊस इकडे राहणार आहे। तसेच गडचिरोलीच्या भागामध्ये ताडोबाचा भाग असेल, उमरेडचा भाग असेल, वर्ध्याचा भाग असेल, तसेच यवतमाळ जिल्हा, आदिलाबादचा भाग असेल, पुसद, उमरखेडच्या भागामध्ये, वाशिम, नांदेड जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे अकोलाचा भाग असेल, कारंजा, यवतमाळ या ठिकाणी थोडीशी पावसाची उघडीप राहणार आहे व मराठवाड्यात पावसाची उघडीप राहील, पश्चिम महाराष्ट्रात राहील, उत्तर महाराष्ट्रात राहील, मात्र कोकण व एकदम पूर्व विदर्भ या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। आता हा झाला दिनांक 30 तारखेचा बदल। 30 तारखेला रात्री विदर्भ हा पाऊस बऱ्यापैकी हजेरी लावणार आहे। विदर्भाचा बराच भाग हा पावसाने व्यापलेला असेल। दिनांक 1 तारखेला विचार केला तर मराठवाड्याच्या काही भागापर्यंत चांगलं पावसाळी वातावरण दिसत आहे। 1 जुलै रोजी नांदेड जिल्हा असेल, सेलू तालुका, पूर्व उत्तर भाग, हिंगोली, लोणार, जालना पूर्व भाग, चिखली, सिल्लोड असेल, कारंजा, खामगाव, अकोल्याचा भाग असेल, अमरावती, आर्वी, वर्धाचा भाग असेल, या भागात चांगला पाऊस। निर्मलचा भाग, निजामाबाद भाग, आदिलाबाद भाग, चंद्रपूरचा भाग आहे, ताडोबा, उमरेड, वर्धा, आर्वी, कोडोली, नागपूर, भंडारा, देसाईगंज या भागात चांगला पाऊस राहणार आहे। तुफान मुसळधार पावसाची शक्यता या भागात आपल्याला पाहायला मिळेल। तसेच इकडे दिनांक 2 जुलैला हा पाऊस आता पूर्णपणे विदर्भाला व्यापेल, तसेच मराठवाड्यात देखील प्रभाव याचा होणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला दिसतो आहे। तर पुढचे जिल्हे यामध्ये बघू शकता आता लातूरचा समावेश आहे। लातूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता ही आपल्याला पाहावयास मिळू शकते। तसेच दिनांक 3 तारीख, आता 3 तारीख ही महत्त्वाची ठरणार आहे, ती म्हणजे विदर्भासाठी दिलासा देणारी, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये जो मुसळधार पाऊस आता पुढे पडू शकतो, म्हणजे कमी दाबाने तर खूप पाऊस होणारच आहे, मात्र त्यावेळेस शेतकऱ्यांना वाटेल की हा पाऊस कमी कधी होणार। यामध्ये गोंदिया असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, नागपूर झालं, या जिल्ह्यामध्ये थोडासा अधिक पाऊस राहील। या भागात दिलासा मिळेल का तर पाऊस थोडा कमी होणार आहे। मात्र एकंदरीत विचार केला तर दिनांक 4 तारखेला पुन्हा एकदा विदर्भाच्या उत्तर भागाला पाऊस वाढणार आहे, मराठवाड्याच्या उत्तर भागाला। दिनांक 6 तारखेला मुसळधार पाऊस पुन्हा एकदा विदर्भाकडे येत आहे। 6 तारखेला रोजी राज्यामध्ये चांगला पाऊस राहील, तो म्हणजे अकोला जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर असेल, ताडोबा असेल, यवतमाळचा भाग असेल, कारंजाच्या देखील भागामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे। नेमका आता कोणत्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडू शकतो, कोणत्या जिल्ह्यात पाणी साठा वाढेल ते आता आपण बघूयात। तर यामध्ये विचार केला तर अकोला आहे, अमरावती आहे, शेवगाव आहे, नागपूर आहे, या भागामध्ये वरुड, आर्वी, कोंडोलीचा भाग, अचलपूर, अकोट, वर्धाचा भाग असेल, या ठिकाणी चांगला पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळेल। गोंदियाचा भाग, मैनपूरचा भाग असेल, या ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे, काही काळजी करण्यास कारण नाही। मात्र थोडीशी चिंताजनक परिस्थिती अहिल्यादेवीनगर जिल्ह्यासाठी आपल्याला पाहायला मिळू शकते। या जिल्ह्यातच थोडासा पाऊस आपल्याला कमी हा पाहायला मिळत आहे, मात्र पिकांपुरता पाऊस होईल, मात्र एवढा काही पाणी साठा चांगला वाढेल म्हणून असा पाऊस होणार नाहीये। जर उन्हाळ्यामध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला असेल तर मग काळजी करण्याचं कारण नाही। मात्र जे भाग मागच्या वेळेस सोडले होते ते भाग जर आता यावेळेस पण सोडले तर एक चिंताजनक परिस्थिती ही नगर जिल्ह्यासाठी, अहिल्यादेवी नगर जिल्ह्यासाठी आपल्याला पाहायला मिळू शकते। दिनांक 7 तारखेला देखील आता
पूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार नाही, मात्र झडीच्या स्वरूपाचा हलका पाऊस राहील. 8 तारखेला देखील हीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे. झडीचा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहणार आहे. दिनांक 9 तारखेला दिलासा देणारा पाऊस हा मराठवाड्यात राहणार आहे. दिनांक 10 तारखेला दिलासा देणारा पाऊस हा आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात थोडासा पाहायला मिळू शकतो. 11 तारखेला काही जास्त पावसाची शक्यता नाहीये. उत्तर महाराष्ट्रात पाऊस झालाच तर होईल, अन्यथा जास्त पावसाचा अंदाज नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, अशा अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.